नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून भारतातील सर्वात उच्च पुरस्काराबद्दल माहिती घेणार आहोत. तो म्हणजे भारतरत्न. हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. भारतरत्न हा पुरस्कार कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा, क्रीडा या क्षेत्रातील महान कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. याची सुरुवात 2 जानेवारी 1954मध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाली. प्रत्येक वर्षी 3 भारतरत्न पुरस्कार दिला जातो. तसेच भारतरत्न हा पुरस्कार केवळ भारतातील रहिवासी यांनाच न देता भारतासाठी मोलाची कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना देखील दिला जातो. नेल्सन मंडेला व खान अब्दुल गफ्फार या परदेशी व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दिला गेला. हा पुरस्कार राष्ट्रपतीकडूनच दिला जातो. सर्वप्रथम भारतरत्न हा पुरस्कार मिळणारे सी.व्ही. रमण, सर्वपल्ली राधाकृष्णन आणि सी. राजगोपालाचारी यांना पहिला भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. 14 जणांना मरणोपरांत भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. भारतरत्न हे पदक भारतातील कोलकाता येथील अलीपूर मिंट येथे बनवतात. हे पदक पिंपळाच्या पानाच्या आकाराचे असते. ते कांस्य धातूचे असते. भारतरत्न पुरस्कार यामध्ये महाराष्ट्रामधून एकूण 9 जणांचा सहभाग आहे. धोंडो केशव कर्वे, पांडुरंग वामन काणे, आचार्य विनोबा भावे मरणोत्तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मरणोत्तर, जे.आर.डी. टाटा, लता मंगेशकर, भीमसेन जोशी, सचिन तेंडुलकर आणि नानाजी देशमुख असे त्यांचे नावे आहेत. तसेच सचिन तेंडुलकर हे सर्वात कमी वय असणारे भारतरत्न प्राप्त क्रीडा खेळाडू आहेत. वयाच्या 40व्या वर्षी त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. 2024मध्ये 5 भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. कारण 2019 नंतर 2024मध्ये भारतरत्न देण्यात आले होते. 2024पर्यंत एकूण 53 भारतरत्न देण्यात आले. 2024मध्ये कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, चरण सिंग, पी.व्ही. नरसिंह राव, एम.एस. स्वामीनाथन असे त्यांचे नावे आहेत. आत्तापर्यंतच्या भारतरत्न पुरस्कार मिळणाऱ्यामध्ये 5 महिला आहेत. इंदिरा गांधी, मदर तेरेसा, लता मंगेशकर, अरुणा असक, एम.एस. सुब्बुलक्ष्मी असे त्यांचे नाव आहेत. भारतरत्न प्राप्त होणाऱ्या व्यक्तींना व्ही.व्ही.आय.पीच्या श्रेणी मिळते. संसदेच्या सत्रात व बैठकीत बसण्याची संधी मिळते. तसेच प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन या दिवशी सन्माननीय अतिथी असण्याचा मान, तसेच भारतामध्ये कुठेही प्रथम श्रेणीमध्ये विमान व रेल्वेचे तिकीट फ्री. पंतप्रधान वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन तसेच आवश्यकतेनुसार झेड श्रेणीची सुविधा. ह्या पुरस्काराबरोबर कोणतीही रोख रक्कम मिळत नाही.